नमस्कार. मी रमेश गायकवाड. ॲक्च्युली हा व्हिडिओ कालच बनवायचा होता, परंतु काल आपल्या आश्रमातील तारोबाबा थोडे आजारी आहेत, म्हणून त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो होतो. उशीर झाला यायला, त्यामुळं काल नाही बनवता आला. हा व्हिडिओ एवढ्यासाठी आहे की स्वतःसाठी सर्वच जगत असतात, परंतु आपणही ह्या समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून समाजासाठी कायम मदत करणारे अशी काही लोक आहेत की त्यांचे नाव घेणं गरजेचं आहे. काल 1 तारीख होती. सकाळीच 9-9:30च्या दरम्यान मेसेज आला, आपल्या अकाउंटमध्ये 1,000 रुपये जमा झाले साई जनसेवा संस्थेच्या. एक व्यक्ती आहे मुंबईमधील, श्री संदीप घुगरे साहेब म्हणून आहेत, की जे आपला आश्रम सुरू झाल्यापासून म्हणजे 19 सालापासून प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला न चुकता आपल्या आश्रमातील आजी आजोबांच्या खर्चासाठी देणगी पाठवत असतात. म्हणजे खूप अभिमान वाटतो की अशी काही लोक आहेत समाजामध्ये की ती दुसऱ्यासाठी पण जगतात आणि बाहेरून मदत आली तरच आपण हा आश्रम चालू शकतो. कारण की हा आश्रमाला कुठल्याही प्रकारचं सरकारी अनुदान नाही. पूर्णतः लोकसहभागातून चाललेला हा आश्रम आहे आणि आपल्या आश्रमातील निराधार वृद्ध लोकांना आपण पूर्णपणे निःशुल्क सांभाळतो. कुठल्याही प्रकारची त्यांच्याकडून फी घेतली जात नाही. कारण ते देणार कुठून? त्यांना मुलं नाहीत किंवा त्यांना पेन्शन नाही. ते पैसे देणार कुठून? आणि अशा वृद्ध लोकांसाठी आपली संस्था, आपण तुमच्या सर्वांच्या माध्यमातून काम करतोय. असे बरेच लोक आहेत की जे दर महिन्याला मासिक देणगीदार म्हणा किंवा एक आजी आजोबांच्या खर्चासाठी प्रत्येक महिन्याला काही ठराविक देणगी देत असतात. मी आता इथून पुढं प्रत्येक व्यक्तीचं नाव घेऊन असे व्हिडिओ बनवणार आहे आणि आपणही या आश्रमासाठी प्रत्येक महिन्याला फुल ना फुलाची पाकळी मदत केलीत तर जे निराधार वृद्ध लोक आहेत, आजी आजोबा आहेत, त्यांना आपण चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो. त्यांचा राहण्या खाण्याचा खर्च त्याच्यातून निघू शकतो. त्यामुळे आपणही दर महिन्याला काही ना काही संस्थेला द्यावे, ही नम्र विनंती. धन्यवाद.